शेतकरी मित्रांनो नमस्कार। सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। मित्रांनो बघू शकतो की राज्यातील अनेक भागामध्ये सध्या पाऊस सक्रिय असून विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस पडत आहे। मान्सूनला पोषक हवामान त्या ठिकाणी निर्माण झाल्यामुळे बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र राज्याकडे सरकत असल्यामुळे राज्यातील अनेक भागामध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस वाढण्याची शक्यता आज सायंकाळी रात्री उशिरापर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे जोरदार ते मुसळधार पाऊस। त्यावर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। मित्रांनो की विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र या भागामध्ये अति मुसळधार ते जोरदार पाऊस येते 1 ते 2 दिवसामध्ये पडण्याची शक्यता आहे। मित्रांनो म्हणू शकतो की कमी दाबाचे क्षेत्र आहे त्या ठिकाणी बंगालच्या उपसागरात त्या ठिकाणी राज्याकडे सरकत असल्यामुळे राज्यातील अनेक भागामध्ये तसेच देशातील संपूर्ण परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस मध्य भारत आणि मध्य महाराष्ट्रात पडण्याची शक्यता आहे। तसेच नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या विदर्भातील अनेक पट्ट्यामध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह पाऊस आदिलाबाद नागपूर चंद्रपूर या परिसरात होण्याची शक्यता आहे। अकोला नांदेड वाघोला या परिसरात देखील वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे। नांदेड वाघोला अकोला जळगाव छत्रपती संभाजीनगर या परिसरात देखील अति मुसळधार ते जोरदार पाऊस आज आणि उद्या पडण्याची शक्यता आहे। नांदेड वाघोला या परिसरात देखील आज सायंकाळी रात्री उशिरापर्यंत मुसळधार ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। नाशिक इगतपुरी या पट्ट्यांना देखील जोरदार ते मुसळधार घाटमाथ्यालगत परिसरांना देखील अति जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर तसेच पणजी या परिसरात देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। कोकण किनारपट्टी मुंबई ठाणे रायगड या परिसरात देखील वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसेच मध्य महाराष्ट्रात देखील अनेक भागामध्ये ढगफुटी दृश्य पाऊस पडण्याची शक्यता आहे। मित्रांनो पावसाचा जोर येत्या 1 ते 2 दिवसामध्ये वाढणार असून त्यानंतर पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे। अनेक भागामध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्रात देखील अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। धन्यवाद।